तर एवढी आपल्याला आता ही मिरी भेटलेली असत। मसाल्यात वापरलो जाणारो महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपलो काळी मिरी, ब्लॅक पेपर। तर ही आपली गावठी काळी मिरी असा जी आपण माडावर पूर्ण सोडलेले होते। हे वेली मस्त असे जून झालेले असतात हे बघा। तर हे आता आपण सगळे काढतलो। ही आपली जी मिरीची वेल असते ही साधारण 5-6 वर्ष झाली आहेत लावून आणि आत्तापर्यंत साधारण एक 30 फुटाच्या वर गेलेली असं। एवढे ॲक्च्युली सोडत नाही, मधनाच कट करतात आपल्याला जेवढी हाईट हवी असतं आपल्याला जेवढं हात पोचता। पण आम्ही काय तेवढा जास्त लक्ष नाही देत, किती वर जातात ती म्हटलं जाऊन दे। आम्ही तोडलो नाही ती मिरिया, आज आपण आता ती काढतलो। नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष टाटळकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। तर आज आपण मिरी काढतो, काळी मिरी। आपल्याच परसवात असा आपल्याकडे गावात बहुतेक ठिकाणी काळी मिरीचं उत्पन्न घेतलं जातं, पण व्यावसायिक बेसवर घेतला जात नाही। प्रत्येकजण असतं ते आपले माड, आंबे किंवा जी फणसाची वगैरे झाडं असतात त्या ठिकाणी पाण्याच्या आधारात मिरीचे वेल लावून आपल्या वर्षभर पुरतील एवढीच काळी मिरीचं उत्पन्न घेतात। ओव्हरऑल आता मागच्या वर्षी आता हे जे 2 वेली असतात इंका जवळपास 5-6 वर्ष झाली आणि त्या ठिकाणी आमची पाण्याची टाकी असा तिकडेच आम्ही हे वेली लावलेले होते। मागच्या वर्षी आमका 4 ते 5 किलो भेटलेले, तर आम्ही 2 किलो ठेवलो आणि बाकी 3 किलो होती ती कोणाक हवी ती दिलं। म्हणजे मसालेवाले असं शक्यतो घेतात 300-400 रुपये किलोन होलसेलमध्ये घेतात। पण बाजारात जर तुम्ही तीच काळी मिरी घेऊ गेला असतं तुमका 700, 800, 900, 1000, 1200 रुपये किलोपर्यंत तुमका ते विकत घेऊचे लागतात। पण होलसेलला आपल्याक 300 ते 400 मॅक्झिमम मिळालो तर 500 रुपये रेट मिळतात। तर आज आपण आपल्याच परसवात जी मिरीची वेली लावलेली असतात ते आपण मिरी काढतलो। तर आम्ही मिरी कसे काढतो नंतर त्याची पुढे काय काय प्रोसिजर असता ते तुमका नक्की बघू गावतील। त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा। होती खाली रवतली। तर आम्ही आता सर शिडी घेतलेली असा, 2 शिडी जॉईंट केलेली असतात। ते जवळपास 12-12 फुटाची शिडी असतात। एक आपण मस्त कात्याच्या रशीन बांधलं आणि आज मिरी काढूक माणसा बघा, दीपमामा असत, कुमार, अमोल आणि आमचे गुंडू मॅडम। चला तू काढतला ना मिरी, किती काढतला? 4-5 काढतला। चला हां ओके, आमचे गुंडू मॅडम पण रेडी असतात। तर आपण तिकडे एक फास्ट टाकून ठेवला, म्हणजे वरती आपण ज्यावेळी माडाच्या वरती शिडी लावतो थैसर त्या बुंद्याक बांधून ठेवतलो। आणि इकडे आपण हळद सुकत घातलेली आहे गावठी। तर इथं आपण गावठी हळद काढलेली होती आणि त्याच्यानंतर ती बारीक अशी कापा करून ते आता सुकत घातलेलं आहेत। मग नंतर चक्कीक लावतलो वा। तर हे आपण सगळ्या जे छोटे छोटे पिकं असतात म्हणजे हळद, काळी मिरी, तर हे आपण आपल्या पुरतीच घेतो। चला हे बघ चालले, चला 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 चला। इकडे आपले सगळे माडांची झाडं असतात आणि आपली मंडळी सगळी रेडी झालेली असा। हां पकडले, 1 मिनिट हा। ओके, तर शिडी आपली आता एका साईडने वर पुरतली झाला बरोबर आ, टोकाक जाता वरच्या सावकाश माड इकडे। हा बरोबर बरोबर बरोबर। फक्त आता ना अमोल वरती फक्त चढ आणि तो त्या सावळा ना, सावळ त्याच्यात ना काढ आणि ती वरची नायलॉनची रशी आहे ना ती त्या ह्याका बांधून ठेव। थोडी अजून जवळ घेतलास तरी चालत शिडी, म्हणजे हैसरची ना जवळची ही मिरी असत ना एवढ्या पोर्शन मधली काढूक गावतली आहेत आणि मग नंतर तकडच्या बाजून टाकू हव्यात। जरा सरळ करा, त्या सावळ अडकला वरती, या सावळ अडकला। हा ओके, हा थोडीशी आता वरती करा, सरळ स्ट्रेट करा बस। ओके डन। अमोल आता वरती चढ। होय होय माडागच बरोबर सेंटरला असा। आता एकान कोणतरी वरती चढा। काय कुमराज राकड दी व्हायची बघूया पिशवी
आपण एक बारकी पिशवी घेतली, आपल्या कोमल भाताची पिशवी असा एक रशी बांधलेली आहे. रशीवरती बांधून ठेवणार आणि याच्यात मिरी काढून खाली खाली सोडत बसणार. पिशवी भरली काय. चला गणपती बाप्पा मोरया. कुंभऱ्या शिडी पकड. हो तकडच्या वाडाक शिडी लागतली. तर हे सगळे प्रकार आम्ही करतो म्हणून आमका परवडता. जर एवढ्या हाईटला तुम्ही मिरी जर ठेवलास तर तुमका मजुरी करून हे सगळी मिरी काढूची लागतली आहेत. आम्ही कसे जरा आता आमच्याकडे चांगली तरुण मुलं असत सगळी, त्यामुळे झाडावर चढायचं वगैरे नाही. आमका एवढा काही टेन्शन येत नाही. आम्ही स्वतः पण झाडावर वगैरे कलमावर चढतो. सांभाळू ना. तकडे दाबून धरा हे शिड्या. आंबल्या ते हे का पकड मिरीच्या वेलीत. पहिल्यांदा आपण ही शिडी पहिली आधी त्या माडाच्या बुंद्याक बांधून घेतो, कारण शिडी जराशी पलटी ह्या साईड होण्याचे चान्सेस असतात. कारण स्ट्रेट आपण लावलेली असतात शिडी. माडावर मिरी सोडणं थोडा रिस्कीच असता. तरी पण आता इकडे आमची पाण्याची टाकी असल्यामुळे या ठिकाणी ती छोटीशीच वेल लावलेली होती, तर ती माडावर चढली. त्याच्यामध्ये ती काय परत तोडलं नाही आम्ही. आता माडाच्या सावळ तकडे तोडू का आता किंवा ह्या करू का. भेटता तुका बुंदवा. सांभाळू ना. इकडे पूर्ण जवळपास एका चांगली मस्त पाण्याच्या ठिकाणी मस्तच मिरी तयार झालेली असं एकदम. इकडे आतमध्ये जर तुम्ही बघितलाच नाही बघा, चांगली अशी जाड आणि पूर्ण जो घड असता तो पूर्ण तयार झालेलो असा. पौष महिन्यात ही मिरिया काढूक घेतो आपण. जवळपास 7 महिने तरी जातात कमीत कमी. जूनमध्ये मिरगाचा पाऊस वगैरे पडायला सुरुवात झाली की ह्यांका ती अशी तुरे फुला वगैरे योग सुरुवात होतं. आणि मग नंतर पूर्ण पावसाळा हिवाळो आता एंडिंगला असताना पौष महिन्यात आपण ही काळी मिरी काढतो. तर ही आपली गावठीच काळी मिरी असतात. सध्या बुश पेपर म्हणून एक थाईच्यात जास्त कमी हाईटवरची पण एक जात इलेली असा, पण ही आपली गावठीच काळी मिरी असा. एकदा अशी बांधून झाल्यावर मग काय टेन्शन नाही. मग आपण इकडे खाली टेबल घेऊन बाकीची मंडळी असा इकडे, तर ते आम्ही बाकीची उरलेली काढू काळी मिरी. गुंडू मॅडम आमका हेल्प करू गेलेला असा. हां देवा इकडे 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 देवा. कुमामाकडे देवा. हा बस चल. गुड्डू तू काय करतला. तू काय करतला. भरत त्याच्यात आणि मग सगळे खै टाकायचे. ही घे तुझी पिशवी कालची. दर किती झाले. तेवढे झालेत. एवढेच झालेत ना. सगळे जमा करून ठेवा. हा नंतर खै देऊया नेऊन घरात नेऊन देऊया ना. चला. हा होय होय पडली काय ती. हे बघा हान हान हान. हे बघा तर हे आता असे आपले जून झालेले असतात पूर्ण मिरी. भारी. जरा हे घ्या पिशवी घेते पिशवी घे. बांधतात ना खान दोडकी ते का ते गुड्डू पिशवी दे को मामाक. पिशवी दे. आई टेबल आणजा. टेबल आणजा टेबल. बारक्या टेबल काळी मिरी काढतलो. हा काळावाला टेबल घेऊन ये मोठा. कोंबरो इकडे काळी मिरी काढता. मी मस्त व्हिडिओ काढताय. मस्त वाटतं ना रे व्हिडिओ काढू. भारी. पटापट काढा रे. बघूया एक या 2-4 बघूया. हे बघ हे असे हे मीडियम साईज असतात. मीडियम पण याचे दाणे ते टपोरे पूर्ण झालेले असतात आणि असे हिरवगार होतात. आता हे याच्यात माका पण कळत नाही की नक्की जून कसे असतात. आई आणि सांगतात की पौष महिन्यात काढूचे असतात म्हणून आम्ही काढतो. आणि मामा पण एक्सपर्ट असतात एकदम काळी मिरी काढण्यात.
कुमरो पण एक्सपर्ट असा. आम्ही फक्त असे यांची मजा घेऊ. धर आपले खाली खाली काय असतले ते टेबल घेऊन काढतलो. गुड्डू पण एक्सपर्ट आहे होय ना गुड्डू? तू काल झाडावर चढलेलंस ना काळी मिरी काढूक? किती काढलेलं? 5 काढलेलं. हा बस तेवढेच. 5च्या वर त्याचा आकडो जाणार नाही. गुंड्या पण मिरी काढता. गुड्डू खायत मिरी? अरे बापरे मस्त भारी. दे माझ्याकडे दे, जमा करा. काढ सगळे काढ. खयत हा खयत. हा ऐकलं. बिस्किट खाऊन टाक. ते बघ तिकडे खाली ते बघ. हा दे. हे बघ इकडे पण असं इकडनं बघ खयत काय. इकडनं बघ काय. हे सर सर तो फणस तो ह्या करू नको, कुपळू नको. त्याला लावचे ते फणस. खायचा ता कुठला तरी त्या औषधाचं झाड आता बैलांच्या एका लावतात. काटेरी आण आता पाण्याच्या ठिकाणी इली येत रे ते. हा दे पाण्याच्या तैसे येते ती बघ पुढे तिखट बिकेट खाऊन टाकता पिल्लू हळूहळू. हा दे. ते बघ तिकडे खाली आहेत. हा ते पण काढ सगळे काढ. तर पडला तर नंतर घेऊया. खाली पडला तर चला बाकीचे ते काढा. झाले संपले ना? ओके हळू. हा हळू. तू वेली तोडलं पिल्लू होय? वेली तोडतो तू. परत धरतले नाही ते का? हा परत धरली नाही तर का मिरी कशी गावतली? ते इकडे दे. ते हातातले दे. हा दे ते पण दे. संपले ना सगळे? हा चला. थय लपलो तो. हा अजून ते बघ लपलो. इथं बघ इथे बघ 2 लपले आहेत. ते बघ खायचे बघ. हा तो बघ त्याच्या पुढे पण आहे का? तो बघ त्याच्या पुढे. हा खय लपलो बघतो. ओके चला. गुड्डूचा आजचा मजुरीचा काम झाला. मगाशीच खाऊ काय होता बिस्किट. झाला ना आता खाऊन. आता काम करायचं. काय काम करणार तू? खायचं काय करतल? काढतलस ना? चल. हा कुमऱ्या माणूस आणला या कामाक. काय डबल काम करणारा माणूस. हैसर जवळ आपली काळी मिरी असतात. आणि हे मिरी काढूक जवळपास आपल्या म्हणजे जी माणसं असतात मजुरी वरती चढून काढणारी, तर त्यांना जवळपास मामा किती रुपये मजुरी आहे तुमची आताशी? 700-800 रुपये मजुरी असा. आता हे आम्ही काढतो त्याच्यामुळे आमका काय ती मजुरी पडत नाही. आणि आका आमची फक्त 2-3च वेली असतात, त्यामुळे तेवढी काय आपल्या मजुरीची गरज नसता. आम्हीच थोडी मेहनत करून काढतो. पण बाकी बाहेरच्या ठिकाणी जर असतील म्हणजे जे हळूहळू पलशील तर त्यांना असे 800 रुपये 700 रुपये मजूर करून त्यांना ती सगळी मिरी काढून घ्यायची लागता. काय खायचा? बुट्टूचा ना? हा खायतरी जाऊ नको. हा ते काढते. हा आपल्याकडे 2 प्रकारची काळी मिरीची जाती असतात. तर ही एक असा, ही थोडीशी जाड असा ठेव. आणखीन ही इकडे असा. तर ही असं ही का जास्त म्हणजे ना अशी काळी मिरी येत नाही. तर ही कुठला प्रकार काय माहिती ना. हे बघा. तर हे असत, ही थोडीशी बारीक असतात. आणि ह्यांचे जास्त करून ही घड होता. कशामुळे काय समजत नाही. काहीले थांब पिल्लू थांब. आता ह्याच्या दोघांमध्येच बघा किती फरक आहे. हे बघा. तर हे असत, ही थोडीशी बारीक असा आणि ही असं ही थोडीशी जारा. थोडंसं फरक आहे नॉमिनल. आपण ह्याचे जे पूर्ण घड असतात हे छोटेसेच येतात आणि ह्या जातीचे असतात ते मोठे येतात. त्यामुळे आम्ही हे नवीन लावचे असतात तर ह्याचेच तुकडे जे असतात ते कट करून आम्ही दुसऱ्या माडांवर वगैरे किंवा झाडांवर लावतो. ओके. खयत काढलं ना कुंभ मामान. हा ही बैसर एक होती. घे.
टाक त्याच्यात टाक. हा हे आमचा एक माणूस हा. अरे पडली. मी पण पडलोय. टाका बुतूर. हा चला आता खालचे ते टेबलानच आपण काढतलो. शिडी वगैरे आपली व्यवस्थित आता लागली हा. आणि इकडे आता अमोल एकदम वरच्या टॉपला जाऊन वरची सगळी काळी मिरी आहे ती काढतलो. मामा इकडनं असत ते मधल्या पोर्शनला असत, तर मधल्या पोर्शन मधली सगळे मामा काढणार असत. आणि इकडे खाली टेबल घेऊन असा कुमार. तर कुमार या ठिकाणची जी जवळपास एक 5-6 फुटावरची असते कुमार काढता, त्यामुळे पटापट काढून होतील. ह्यो एक वेल असा आणि ह्यो एक वेल असा आणि तो नंतर तिकडे एक छोट्या मिरीचा वेल असा, तर तो आंब्यावर चढलेला आहे. तर ह्या 3 वेलिंगकाच आमका जरा थोडंसं वेळ लागतं आणि असे आमका हे शिडी वगैरे जोडून हे मिरी काढूचे लागतात. आपण आता हे जे नवीन काळी मिरी असतात ते आता इकडे लावतो थोडे थोडे. तर ह्या माडांवर वगैरे सोडलो आपण. तर काल हे सगळे छोटे छोटे वेली होते, तर ह्या वेलींवरची आपण काळी मिरी काढली. ही जस्ट माझ्या मते 1 वर्ष मागच्या वर्षीच लावलेली असा. ह्यांका 1-2 वर्ष झाली आहेत. तर ही पण आता पूर्ण माडावर इकडे गेलेली असा. ह्याच्यावरनं आपल्याला थोडी थोडी काळी मिरी मिळाली. इकडे एक, त्या एक माडावर सोडलेली असा, इकडच्या एक माडावर सोडलेली असा. काजूचा एक झाड असा, तर इकडे पण आपण सोडलो. त्याच्यानंतर इकडे हे जे खाली आता नवीन माड लावलेले होते नंतर, तर त्यांच्यावर पण इकडे सगळ्यांवर आपण हे काळी मिरी असत हे सगळे सोडलेले असत. इकडच्या माडांवरची मेली, ह्या सगळ्या माडांवर सोडलेले होते. तर आता पुन्हा ह्या वर्षी लावतलो. हे सगळे मागच्याच वर्षी लावलेले असत आणि खूप मस्त असे झालेत. आणि हे का आपण पूर्ण असे बांधून ठेवलेले होते जेव्हा आपण नवीन वेल लावलो. हे बघा असे पूर्ण एका सपोर्ट लावलेले होते आणि आता पूर्ण त्यांना मुळा वगैरे चांगली पकडल्याने. तर ह्याच्यावर आपल्याला ह्या वर्षी भेटले नाही, पण ही जी 1-2-3 वर्षापूर्वी लावलेली होती ह्यांच्यावर आपल्याला काल थोडी थोडी काळी मिरी मिळाली. आपण पाणी लावतो ह्यांका उन्हाळ्यात, त्यामुळे ही अशी चांगली राहतात. जर तुम्ही फक्त पावसाळ्यातच पाणी लावलास, म्हणजे पावसाळ्यातच फक्त पाण्यावर जर लावलास ना, तर एवढी अशी वाढत नाही चांगली. ह्यांका उन्हाळ्यात पाणी मिळाल्यामुळे ही चांगली अशी मुळा धरलेली त्यांनी. काळी मिरीचं एकदम मस्त पीक असा, म्हणजे ती तसं अजून काय करत नाही, पण तुमका कमी खर्चामध्ये आणि कमी मॅनपॉवरमध्ये काम तुम्ही करू शकता. फक्त काय की आता एका आम्ही जेव्हा काळी मिरी ही लावली फक्त ते काय माडाच्या मुळातच लावली आळ्यामध्ये, आणि माडांकाचा खत घालतो ताच त्यांका मिळाला. बाकी काय जास्त मेंटेनन्स काय त्याचं करूची गरज नाही. उन्हाळ्यात जेव्हा माडांका पाणी लावतो तेव्हा त्यांका पण पाणी मिळतं. फक्त ज्यावेळी ते जरा हाईटला थोडीशी जातात तर तेव्हा फक्त काढूसाठी जरा माणसं थोडी बोलवायची लागतात. पण आम्ही स्वतः माडावर वगैरे चढतो, त्याच्यामुळे आमका तशी काय माणसं वगैरे करूची गरज नाही पडत. ह्या एक भारी एकदम काळी मिरी मिळाली आहे. तिकडे नको बसू, पडणार. हे बघा एका पूर्ण 2-3 असे इलेले असतात. होय नको वरचे नको, तो खालीच बस. भारी एकदम एक नंबर. काय ता बाहेर टाकूचं असतं पान. ओके हां ठीक आहे, टाका बाहेर टाका. हां मग चूक कामाचं माणूस भारी आहे एकदम, टेन्शन नाही. गुड्डू पाणी आण जा आमका, जा चलले लगेच. माणूस काय पण भारीच आहे. म्हणजे तर ही आपली एक पिशवी इली असा खाली करून घ्यावी. गुड्डू ये, हे पटकन ये, ही पिशवी खाली करून दे. हे बघा हे कसे पूर्ण मस्त आहे की मोठेसे गड असतात. टाक याच्यात टाक. तसे नय कालच्या सारखी पिशवी खाली कर. हा कर. तू काल कशी पिशवी खाली केलेला, हा कर सगळी खाली. तो कामगार एक बरोबर. हा ओके ती पिशवी झाली. आता ती वाली खाली कर. असाच मगाशी कशी खाली केलं. हा सगळी पकड ती पाना नंतर काढ पिल्लू. अरे ती बघ पाना काढते. हा ती वत बुतूर पाना नंतर काढूया ती. ओ गुट्टू ए बाबा
अरे चलो जल्दी, सुबह पनवेल निकलना है. आरामात गुंटिया हे बुतूर टाक सगळी. चल खेळत बसा नको. टाक बुतूर सगळी. तसा नाही, अशी कर ना, एकत्र करून टाक ना. हा टाक. पकडती नीट. टाका. हा अरे झाला ना काम. हा वरती घे. अम्मा मग हाक मार. सोड घेतल येते. हा त्याच्यातली पाना काढ सगळी. हा मस्त झाली. संपली सगळी. झाली ना. हा झाली. ओके. एवढी आतापर्यंत मिरिया झाली आहेत काढून. अजून भरपूर काढूची असत. नाही म्हटलं तरी यावर्षी 4-5 किलो तरी गावतली पूर्ण सुकवल्यानंतर. कोण ओत देत नाही ना. काय करतात ते. अजून जाऊ का वा. चप्पला काढू का माका. काय वरती बांधलंच ना नीट. होय होय. माझी कुठली नाही तर खाली यायची. पडा कसा वाटला का. टाकीयात उडी मार, पाणी भरलेला. पहिल्या इकडच्या मिऱ्यालीवरचे झाले मिरी काढून. चप्पल नको ते, हे लागतच साले. हो पाय भगभगतात. तर आपल्या एक एवढी पूर्ण मिरी भेटली असा. आणि आता इकडच्या माडावर परत आपण लावलो शिडी. तर इकडे शिडी लावून आधी पहिली बांधून घेतलं आणि मग नंतर तिकडून काढतलो. तर मगाशी तिकडे अमुलं चढलेलो. ह्या मिरेलीवरची सेकंड राऊंडला मी चढलेलं आहे. आणि आता कुंभरो इकडच्या मिरेलीवर चढता. मामानं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानं मधल्या पोर्शनमधली मामा काढतात सगळे. पुरता ना पूर्ण. पुरता ना पूर्ण. ओके. पहिली रशी बांधून घे. काय काय आहे या. पाना टाकून दे पिल्लू बाहेर. बाहेर असं ठेवून दे. हा टाकून दे. त्याच्यातली काढ पाना. हे आमचं एक कामगार बरोबर गावला आमका. हा त्याच्यातली. हा बरोबर. आता पान बाहेर टाक. आता उतर टाक. काय समजत नाही ना इंका. बघ ना कशी पाना काढतात ते. होय सांगते इंका. त्यांका दम दी. पाना अशी काढू नको म्हणून. उड्डू दम दी त्यांका. हा टाकू कवे. त्यांका सांग काढूच नको म्हणून. खाली आम्हीच काढूया. हा तकले टाकूया. हा ओके चला चल. झाला ना. झाले. चला बसा. चला पाणी पिवा. ओके मस्त काम केलास. संपून टाकले ना. कुमावन संपून टाकले. हा परत जा भरून याच्या घरात ना. जा सुकल्यावर साधारण अशी होतात मिरी. तर आपण सुकू आता ओली पूर्ण जे याचे सगळे असतात ते काढून. हा तर ही ओली असत आणि ही सुकी असत. सुकल्यावर साधारण अशी होतात मिरी. तर यांना गरम पाण्यात टाकूचे लागतात. तर आपण यांचे पूर्ण जे देठ वगैरे असतात ते पूर्ण असे आपण काढतलो. आणि मग हे नुसती फक्त जी मिरी रवतली तर हे आपण गरम पाण्यात घालून सुकट टाकतलो. अजून भरपूर कामं बाकी आहेत. आमचे छोटे कामगार हे झाले. दे इकडे दे.
छोटे कामगार आमचे थोडे थोडे खाली पडलेले निवडतात सगळे. तिकडची निवड तिकडची. खाली पडलेली असत ना सगळी निवड. हे बघ हे अशी ना एक 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 पडली आहेत ना. असे खाली पडलेली असतात कारण वरना काढतात ते त्या हातात नाही निघतात. दे हा काढ घाण काढते सगळे. चला हा रशी सोडा. कामगार फुल जोरात काम करतात रे. काय देवा नंतर कोण देत नाही देवा. पिशवी घ्या जवळ बाबू. पिशवी जवळ घे. जा घेऊन ती पिशवी. गाठ बांधलेली अशीच घेऊन जा. जा अय नीट घेऊन जा. अर्धी पडतली. असले कसले कामगार. कामगारांना झेपत ना कशा घेतात कामा. आमल्या घेते घेते. वादना एवढी पिशवी असे कामगार पिशवी झेपत नाही कामा घेत होत आहे. तैच नको हो तू. तो सांगता तो काय पण सांगता व त्याच्यात तशी काढू नको. डायरेक्ट पिशवी वत. हा वत. हा पकड पिशवी पकड नीट. हा नीट पकड पिशवी. हा काढ पिशवी खाली कर सगळा. हा चला देवा पिशवी परत. काय करतो. ओल घे ये. तू बचन आहे तू बचन ये तुझे तू तू बच्ची पिछे बचा नहीं है बोल. मुझे वरची खातो नको. काय झाला. तुझ्या घोटणीत टाकू. चल हा जा घेऊन जा. आमचे कामगार एकदम फुल प्रोफेशनली काम करतात. घोटणीत सगळा घेतल्याने. हा टाक बुतुरा. टाका बुतुरा. मस्त. 2 माड ह्यो एक आणि ह्यो एक आणि ह्यो एक आंबो. तर हे उंचावरचे फक्त 3च आपली मिरी काढूची होती आणि आता आपली सगळी मिरी काढून झालेली असा. इकडे आता आपण जी शिडी सोडतलो पूर्ण आणि बाकी आता काही अजून असत ते सगळे काढून घेतलो. ह्याचं आता आपलं काम झालेलं असा. काल आपण संध्याकाळी छोट्या माडांवरची काढलेली आणि आजची 2 माडांनी 1 कलम. तर एवढी आपली सगळी मिऱ्या झालेली असत. तर आता ही आपण इकडे ह्या ठिकाणी कागदावर ठेवून त्यांना पूर्ण हे जे हे असत ते आपण आता मिरी वेगळी करतलो आणि त्यांचे देठ वेगळे करतलो. चला गुड्डू कामाक बत्तला ना. हा तर एवढी आपल्याला आता ही मिरी भेटलेली असत. साधारण ही आता आपण हे जे पूर्ण सगळे देठ असत हे पूर्ण आता आपण हे सगळी मिरी वेगळी करतलो आणि हे देठ असत हे आपण वेगळे काढतलो आणि मग त्याच्यानंतर हे आपण गरम पाण्यात टाकून सुकत ठेवतलो. साधारण एवढी मिरी ही सुकवल्यानंतर साधारण 4-5 किलो होत. एक्झॅक्ट माका पण माहिती नाही किती होती. मागच्या वर्षी पण आपल्याक 4-5 किलोच भेटलेली. यावर्षी पण तेवढीच असत. तर भारी. चला आता ह्या कामाक बसूया आपण. सकाळी 8:30 वाजता सुरुवात केलेली मिरी काढूक आणि काल पण आम्ही 1-2 तासच जे छोटे छोटे माड होते त्याच्यावरची मिरी काढलेली होती. तर अर्धा दिवसच आमका लागलो आणि आता दुपारची वेळ झाली आहे त्यामुळे काम आता बंद. आता ह्याच्यानंतरची प्रोसेस असं ही पूर्ण आम्ही देठात ते वेगळे करत आलो. त्याच्यानंतर
प्रॉपर मिरी वेगळी काढतलो, नंतर ती गरम पाण्यात टाकून ते काय सुकत ठेवतलो. मग त्याच्यानंतर आपल्याक जी घराक लागतली आहेत ते आपण घरात आम्ही ठेवतलो. आणि बाकी नंतर कोण मसालेवाले वगैरे होलसेलर असतील तर त्यांना काय रेट असतात तर त्या रेटने आम्ही उरलेले आहे ते देऊन टाकतलो. आता मागच्या वर्षी आमच्याकडे थोडीशी शिल्लक असतली, कारण जास्त आपण काय वापरत नाही. फक्त जो आपलो वार्षिक मसाला आपण बनवतो मे महिन्यामध्ये वगैरे तर त्याच्यासाठी लागतात. आणि घरात जे थोडे थोडे काय वर्षभरात थोडी लागतात ती वाटपाक वगैरे. बाकी आपण काय जास्त तसं मिरीचा वापर होणार नाही तर तेवढी आपल्याला लागणार ते आपण ठेवतलो. बाकीचे आपण देणार आहोत मसालेवाल्यांका. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा. चला गुड्डू आणि मी आता चललो. गुड्डू झाला ना मामखाक जाऊया. चला टाटा कर सगळ्यांका. टाटा.